नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सोने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजच्या तसेच येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. आत्ता सध्या सॅटेलाइट इमेजवरून असं दिसतं की जुन्नरखेड या परिसरात बऱ्यापैकी चांगला पावसाचे ढग आहेत. पुणे गोरेगाव याही डावून परिसरातसुद्धा चांगला पाऊस पडण्याचे ढग आत्ता दिसत आहेत. आणि इकडे कराड, वडोज, विटा, सांगलीला सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत. पुढे कोल्हापूरला कडोलीला सुद्धा पावसाचे ढग आहेत. चिकोडी साईडलाच पावसाचे ढग आहेत. कुडची साईडला पावसाचे ढग आहेत आणि पाऊस पडत असताना पण दिसत आहे. शंकरेश्वर साईडला सुद्धा पावसाचे ढग आहे आणि पाऊस पडत आहे. चांगला पाऊस पडत आहे तिथं. इतर तर रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून साधारणतः नाशिक आणि इकडे सोलापूर साईडला हलकासा पावसाची शक्यता वाटत आहे. सांगलीचा पश्चिम भाग व घाट परिसरात बऱ्यापैकी हलकासा मध्यम पाऊस वाटत आहे. रत्नागिरी, दापोली परिसरात आणि रात्रीतून रिपरिप ह्या भागात राहणारच आहे. जळगाव, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर ह्या भागात राहणारच आहे. सोलापूर भागात सुद्धा रात्रीतून रिपरिप राहण्याची शक्यता दिसत आहे. 1-2 मॉडेलचा अंदाज आहे आणि पहाटे इकडे बळ्ळारी, नंद्या, हैदराबादला चांगला पाऊस पडताना तुम्हाला दिसेल. शिमोगा परिसरात सुद्धा शृंगेरी परिसरात रात्रीतून पावसाची शक्यता चांगली आहे. इकडे शृंगेरीला पण पावसाची शक्यता आहे. कन्नूर, काजीकोटला मुसळधार पावसाची शक्यता दक्षिण भागात दाखवत आहे. पहाटेचा हवामान अंदाज विचार केला की साधारणतः 28, 25, 24 सेल्सिअस तापमान सर्वत्र राहणार आहे आणि जास्तीत जास्त 30-32 सेल्सिअस तापमान राहणार आहे. म्हणजे रात्रीतून उकाडा जाणवणार आहे. इकडे सकाळनंतर सर्वत्र ढगाळ हवामान परिस्थिती राहील. उद्या दुपारनंतर महाराष्ट्रात सर्वत्र ढगाळ हवामान परिस्थिती राहणार आहे. हुबळी, कर्नाटकात ढगाळ हवामान परिस्थिती चांगली राहणार आहे. उद्याही पावसाचा जोर कायम दिसतोय, पण स्थानिक वातावरण बनवून विजेच्या कडकडासह उद्याही वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. उद्या दुपारचं तापमान पाहायला गेलं दुपारी साधारण उत्तर भागात महाराष्ट्राच्या 40-42 सेल्सिअस तापमान आहे आणि दक्षिण भागात 39 सेल्सिअस तापमान दाखवत आहे. उद्याही तापमान राहणार आहे. उद्याही तापमानात वाढ आहे. आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर खाली हुबळी साईडला सुद्धा पावसामुळे जरी तापमान थोडंसं कमी जाणवत आहे खाली कर्नाटक भागात. आणि जळगाव परिसरात सुद्धा आहे तो तापमान जास्तीत जास्त आहे. 40, 42, 43 सेल्सिअस तापमान उद्या जळगाव परिसरात राहणार आहे. इकडे पावसाला सुरुवात बीड, लातूर या पट्ट्यात पावसाला चांगली सुरुवात उद्या होईल. छत्रपती संभाजीनगर, नांदेड ह्या भागात स्थानिक वातावरण बनेल. सांगली परिसराचं काही ठिकाणी स्थानिक वातावरण बनेल. इकडे बागलकोट, गोकाक पट्ट्यात पावसाचा चांगला जोर असेल. हुबळी परिसरात चांगला जोर असेल. सातारा, सांगली, अकलूज, पुणेला स्थानिक वातावरण उद्या बनेल. जास्तीत जास्त पावसाचं उद्या शक्यता थोडीशी कमी दिसते. नांदेड, लातूर याही परिसरात स्थानिक वातावरण बनून चांगला पाऊस पडेल. आणि साधारण नाशिक ते घाट परिसर या भागात पावसाची उद्या साधारण शक्यता वाटत आहे. छत्रपती संभाजी ह्या भागात जळगाव साईडला स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता जास्त दाखवत आहे. हैदराबादच्या नांदेडच्या परिसरात सुद्धा चांगला पाऊस उद्या दाखवतोय. इकडे पुणे, दापोली, साताराला सुद्धा चांगला पाऊस दाखवतोय. उद्या पाऊस पडणार असं दिसतंय तिथं. साधारण पाहायला गेलं तर उद्याचा भागात 1-2-24 तासात तर पुणे, सातारा, अकोला, सोलापूर, कलबुर्गी, लातूर ह्या भागात, नगर, अहमदनगर याही भागात चांगला परिसरात चिंचू पट्टा आहे.
पावसाचं स्थानिक वातावरण बघून पाऊस पडण्याची शक्यता जास्त वाटत आहे. ही GFS मॉडेल सांगत आहे. सांगली, विजापूर, गोकाक, बागलकोट ह्याही परिसरात उद्या गोव्याला चांगले पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत आहे. इकडे दक्षिण भागात सुद्धा चांगला पाऊस पडेल असं दिसत आहे. शिर्शी, कोल्हापूर, दावणगिरी या परिसरात सुद्धा चांगला पाऊस समुद्रकिनारी पडण्याची शक्यता वाटत आहे. आणि एक दुसरं मॉडेल सांगते की बाबा पावसात 1-2-3 दिवसात वाढ होणार आहे. सांगली, सोलापूरचा दक्षिण भागात, पणजी, गोवा, हुबळी, बळ्ळारी ह्या भागात पावसाची शक्यता जास्त दाखवत आहे. 1-2 दिवसांत पावसाची शक्यता दाखवत आहे. मंगळूर वगैरे आहे तिला अतिवृष्टीचा संकेत हे पाऊस अंदाज देत आहे. एकंदरीत काय दक्षिण भागात, कर्नाटकात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. धन्यवाद. या चॅनलला यूट्यूबने सुपर टँक्स हे सेवा चालू केलेली आहे आणि या चॅनलमध्ये जॉईन होऊ शकता अशी सेवा ही या चॅनलला उपलब्ध यूट्यूबने करून दिलेली आहे. त्याचा विचार करावा आपण सर्वांनी.